मुंबईमधनं पुढची बातमी येते। मुंबईमधील प्रभादेवी परिसरामध्ये रस्त्यावरती अक्षरशः भगदाड पडल्याचं चित्र आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये कारचं चाकही अडकेल अशी माहिती पुढे येते आहे। रस्त्यावरती एवढा मोठा खड्डा पडल्यामुळे खळबळ माजलेली आहे। ही दृश्य आपण बघतो आहोत। मुंबईतल्या प्रभादेवी परिसरामधली दृश्य आहेत। रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये कारचं चाकही अडकलं अशी माहिती सध्या पुढे येते आहे। रस्त्यावर इतका मोठा खड्डा पडल्याचं चित्र आपल्याला प्रभादेवीमध्ये आणि मुंबईमध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळते। मुंबईमधली दृश्य आपण बघते। मुंबईच्या प्रभादेवी परिसरामधली दृश्य आहे। तिथे रस्त्यावरती अक्षरशः आपल्याला भगदाड पडल्याचं दिसतं आहे। मोठा खड्डा या रस्त्यामध्ये पडलेला आहे। मुंबईतल्या प्रभादेवी परिसरामधली दृश्य आहेत। रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये कारचं चाकही अडकल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, नेमका हा कोणता रस्ता आहे आणि याबद्दलची काय माहिती आहे सध्या हाती? खरं तर प्रभादेवी म्हणजे मुंबईचा मध्यवर्ती भाग आणि प्रभादेवीमध्ये जिथे सिद्धिविनायक मंदिर आहे गणपतीचं, त्या मंदिराच्या परिसरातला हा व्हिडिओ आहे आणि तिथलाच हा रस्ता आहे। खरं तर रस्त्यावर भगदाड पडलेला आहे। मध्यवर्ती भाग आहे, मुख्य रस्ता आहे जिथून गाड्यांची ये जा ही कायमच सुरू असते। अशा परिस्थितीमध्ये मुळातच हा जो खड्डा पडलाय त्या खड्ड्यावर एका गाडीचं चाक सुद्धा अडकलं होतं अशी सुद्धा माहिती मिळते। आणि आता हा जो खड्डा आहे तो आणखी आकाराने थोडा मोठा झालेला आहे, म्हणजे आपण जे व्हिडिओ पाहतोय त्यापेक्षा आणखी मोठा झालाय अशीही माहिती मिळते। खरं तर हा खड्डा मध्यवर्ती भागात आहे। त्यात गणेशोत्सव सुरू आहे। आज गौरी आणि गणपतीचं विसर्जन असणार आहे, त्यामुळे मिरवणुका निघतील। अगदी घरगुती गणपतीचं जरी विसर्जन असलं तरी त्यासोबत सुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्या निघताना आपण मुंबईमध्ये पाहत असतो। मुंबईचा गणेशोत्सव हा मोठा असतो आणि त्या पार्श्वभूमीवर हा पडलेला खड्डा बघता खरं तर गणेशोत्सवाच्या काळात हा खड्डा पडल्यामुळे मोठी गैरसोय ही नागरिकांची, वाहनांची, वाहन चालकांची, वाहनधारकांची होणार आहे। बरोबर। तर ऐन मुंबईमध्ये प्रभादेवी परिसरामध्ये आपल्याला हा भला मोठा खड्डा पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या सगळ्याला जबाबदार कोण हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल।